सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. अनेक पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण आलो प्रभाग क्रमांक 25 मधील मजरेवाडी या गावामध्ये. मजरेवाडी जर गाव पाहिलं मित्रांनो तर हा हद्दवाढ भाग आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. दुर्लक्षित हा भाग म्हणून ओळखला जातो, पण या ठिकाणी बरेचसे कामं झालेले आहेत. काय कामं झालेली नाहीयेत हे आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. तसेच यासोबतच येणाऱ्या काळात 16 तारखेला या गावाचा मतदारांचा कौल काय असेल हे आपण पाहूया. काय म्हणताय गावची व्यवस्था, म्हणजे काय सगळं ठीकठाक आहे का गावात? सर्व ठीकठाक आहे. मला जरा रस्त्याचं जरा हे दिसतंय, समस्या आहे का रस्त्याची? समस्या आपल्याकडे ते काय आहे पहिल्यापासून चाललंय तसंच. काय लय आज चालू आहे, म्हणजे कमळ येतोय, हात येतोय, घड्याळ येतोय, काय नेमकं काय? आपल्याला काय त्याचे काय संबंध नाही, आपण त्याचे लक्ष घालत नाही. काही हो, विकास झालाय का गावचं? गावचा विकास चालू आहे की हो. काय काय झालेले आहेत? हे रोड आमरी रोड वगैरे झाले सर्व चांगलं झालं. पाण्याची कसं व्यवस्था? पाण्याची व्यवस्था चांगली आहे. ड्रेनेज लाईनची? ड्रेनेज लाईनची बी चांगलं आहे. म्हणजे गाव एकदम सुखान आहे म्हणून सांगा. सुखान सुखान अगदी सुखान. मग काय येणाऱ्या काळात तेच ठेवणार आहात का बदलणार चित्र? काय तसं काय आपण केलं नाही, त्याचा विचार केला नाही आपण. कोणी काय 16 तारखेचं काय असेल चित्र? काय आपण ते लक्ष नाही आपलं. घड्याळ पळेल, कमळ फुलेल का काँग्रेस? तसं काही बोलत नाही आपण. सगळे व्यवस्थित आहे. कोणी त्याचा काय संबंध नाही. आपलं मतदान आहे का इथं? मतदान आहे की मजरेवाडीला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आजोबा काय म्हणताय? तिकडे असंच आहे, सगळे रस्ते बिस्ते केलेत, सगळं चालू आहे, कामं झालेली आहेत. झालेले पाण्याची व्यवस्था कशी येतात? पाणी असंच आहे इथल्यासारखं. एक रात्र येते, एक रात्रभर येते, पाणी जाते, तेवढ्यावरच बघताय. आता 15 तारखेला मतदान आहे, माहितीये ना? माहिती आहे की मग काय कुणाचं जरा चालू आहे? जरा ते तसं काय सांगायला येत नाही यावेळेला. कसं आहे, प्रचार कुणाचा चालू आहे? मोठं सगळे साथ चालूच आहे, प्रचार करते तर सगळे फिरते. मग ते आता कोण येतं ते कसं काय सांगायला येत नाही. तसं काय नाही, एक असेल की बाबा नाही, तसं काय आता यावेळेला सगळेजण तेच, म्हणजे कोणाचं काय असं बोलताच येत नाही. असं आहे. सगळेजण फिरते तर सगळेजण करा, आणि सगळे 5-50 माणसं घेऊनच येते. मग ते पहिल्यासारखं नाही यावेळेला. भरपूर आहे, सगळे तेच करायला येत. मग ते आता आपल्याला खरं सांगायला येत नाही. पण एक असतंय की हे बाई जरा घड्याळ चालेल बघा, असं असतंय. नाही तसं काय, तसं मग काय बोलून बी काय नाही. तसं खरं काय बोलता ये ना, सांगासारखं नाहीच बी नाही. म्हणून उगी कप बसायचं. तुमचं ठरलेलं मग ठरलंय. बरं, मग काय करायचं, इलाजच नाही. बरं, आपण आता बाहेर मनात पळापळी करून बी जमत नाही. दोघं बसून टाकायचं, काय करायचं. मला मग काय कमळ फुलेल असं वाटायला मला इकडे. काय आता ते नक्की सांगायला येत नाही. घड्याळ पळेल मग काय ते सांग, कोणाचं काय सांगायला येत नाही. कारण हात मारेल बाजी. का सगळ्याच्या मध्ये हातात येईल वाटतं. दोघाच्या भांडणात तिसऱ्या त्याला तुम्ही भांडणं करता, तिसरा फायदा घेऊन जातोय. पाणी वगैरे व्यवस्थित आहे का? हो का, मी पाहुणे म्हणून मला काय माहित नाही. पाहुणं कुठल्या गावचे? आम्ही तिकडे बाहेरच्या कर्नाटकचा. कर्नाटकचे आलो. वा वा वा. मग इथे कसं काय? पाहुण्याकडे आलो. मग पाहुण्याची व्यवस्था कशी आहे गावात? आणि चांगलंच आहे म्हणायचं. मग कर्नाटकचं आणि सोलापूर चित्र कसं आहे, वेगळं आहे का? आमच्याकडे बी तसंच आहे. हे लढत म्हणजे असंच असणार हो, कुस्ती असल्यासारखं असतं. काय नाही, हे कुस्तीचा एक प्रकार आहे. बरोबर ना? हार नाही जीत होणार कोणा असतं. मग कोण जिंकेल कुस्ती? ते आपण इथलं पाहुणा म्हणून सांगायला हो ना. पैलवान कोण तगडा वाटतंय? आपल्याला इथलं काही माहित नाही. काही माहित नाही. बघितलं की 2-3 पैलवानी गेली की येऊन बसणार इथं आंघोळ करून येऊन. बघ, आंघोळ करून बघत बसला हे पैलवानचा तगडा वाटतंय बघा म्हणून. पाहुण्यासरला काम माहित नसतं. असं दुसऱ्या गावचं आपल्याला काम माहित असतं, आपल्या गावचं आपल्याला माहित. पाहुणे लय हुशार असते, सगळ्या गावाच्या खबर करते. काय आजोबा काय म्हणताय, आहे की नाही? काय म्हणतात, पैलवान कशी आहे तिथे? पैलवान चांगले आहेत. मतदान आहे का? काय म्हणताय, गावचा विकास झालाय का? नाही झालं नाही अजून. मग आजोबा ते म्हणतात पाणी आहे, सगळं गाव आम्हाला व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे, व्यवसायी पाणी आहे. कुणाचा वारा चालू आहे जास्त इथं? कमळ, राष्ट्रवादी, हात कमळ. क्या बात आहे. लय समस्या वाटायला मला इथं. मला पाय ठेवता पण येईना की. किती घाण काय लोक करतात की नाही काम. ಮನಿ ಮುಂದೆಲ್ಲ ಡ್ರೈನೇಜ್ ಎಲ್ಲ ಒಡೆದೆಲ್ಲ ಇದಾಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ರಿ, ಚಲೋ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಅವ, ಮತ್ತೇನಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ನಮಗೂ ಉಪಯೋಗ ಆಕೈತಿ. ಯಾಕಂದ್ರ ಅದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ದೀವಿ ಮನ್ಯಾಗ.
ಅಪ್ಪಂಗ್ ಇದ್ದಿದ್ದೆವು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳವ ಕ್ರಿಮಿಕೇಟ್ ಎಲ್ಲ ಇದಾಗಿ ಮನ್ಷ್ಯಾಗ ಇದು ಆಗ್ತದ ನಮ್ದು ಇದೆಲ್ಲ ಚೇಂಬರ್ ಮನಿ ಮಗಲ್ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ जवळ ತೆಗಿತಾರ लय वास येते ते मग आपल्याला त्रास होते कसं सांगायचं भांडण करते ते. मग काय बोलू नये तुम्ही म्हणजे बोलायचं नसते एकमेकांनी हे करून समजून घ्या म्हणजे ते समजून मग घ्या आता लई लोक चालले तर आम्ही कामं करायलो तुम्ही कामं करायलो म्हणून असं म्हणते ते असं कसं करते ते मत मागते ते जाते काम पण झाले तुम्ही की त्यांना बोललो नाही तुम्ही मत मागायला येतो पण हे काम कोण करावं सगळ्यांना बोलले हा काय बोलली मग हा हा करते म्हणते बर मग आता कोण करणार असं वाटतं मला तर काय माहित हा हे घड्याळ लय चालू आहे इथं पंजा आहे कमळ लय पण काम आम्ही कामं केलो म्हणते तर तुम्हाला काय वाटतं कोण कामं करेल मग काय तसं सांगायला येत नाही ना हा. आता तुम्ही आलो विचारायला मी आपल्याला काय प्रॉब्लेम ते सांगितलं जास्त कुणाची चर्चा आहे इथं इथं कसं सांगायचं ते नाही ते एकमेकांना सांगितलं तर भांडण होतील तुम्हाला नका सांगू तुम्ही नका सांगू पण चर्चा एकंदरीत तुमच्या गल्लीमध्ये आपल्या गल्लीमध्ये बघा कमळचं आणि हस्ताचं हा हा एवढं आहे ते मग दोघांमध्ये फाईट होणार आहे हा होणार आहे कमळामध्ये आणि एक हातामध्ये ते फाईट तर होणार होणार दोघांमध्ये कोण विजय होईल होईल बरोबर ना? हा कोण का होईल दे हा. आपल्याला काम करून द्या पण या तेवढंच दोघांमधूनच हा कोण घड्याळ नाही तसं नाही हो कोण का होईल दे हा. आपल्याला ते सहकार करून द्या एवढंच एवढंच हा, मागणी आहे मागणी अच्छा, अच्छा. कोण का होईना हा. त्यांनी होऊ द्या त्यांनी होऊ द्या असं काय नाही स्वच्छतागृह आहेत का हा? महिलांसाठी स्वच्छता तिकडे आहे ती बाथरूम वगैरे आहे का महिलांसाठी? आहे पाणीच आहे बाथरूमचे आहे सगळे बर पण ती गटारीची समस्या आहे गटारची समस्या काय काय गावच्या काय समस्या आहेत काय काय आहेत पाणी वगैरे व्यवस्थित आहे का गावात आहेत व्यवस्थित आहेत परंतु हे गटारी नाले ते झाले नाहीत. फक्त गटारीची समस्या आहे. हा, गटारीची समस्या आहे बोळा मध्ये गटरी म्हणजे ड्रेनेज केले नाहीत त्यामुळे पाणी घालाय सोडायचं ते प्रॉब्लेम यायला लागतोय महिलांसाठी स्वच्छतागृह वगैरे आहेत का तुम्हाला टॉयलेटची व्यवस्था मग घरामध्ये नाही तर म्हणजे सार्वजनिक आहेत बरोबर सार्वजनिक पाणी येतं त्याच्यामध्ये आहेत आहेत पाणी येतं. आहेत आणि हा जरा हद्दवाड भाग आहे याच्यामध्ये रस्ते वगैरे आहेत का गावात चांगले आहेत आहेत आपण जरा जरा लईच लोक फिरायला जातात प्रचार करायला लईच बरोबर ना आम्ही कामं केलो तुम्ही कामं केलो म्हणून मग काय स्वतःचं काय चित्र असेल हो? म्हणजे आता प्रॉब्लेम म्हणजे आमच्या गटरीचाच प्रॉब्लेम आहे दुसऱ्या नाही नळाचा पाणी येते एकेकांना 2-2:30 वाजता हा आम्हाला 12-1 पर्यंत पाणी भरतं रात्री हा त्यामुळे आता हे लोक तुमच्या घरी येतात त्यांना काय बोलताय का नाही तुम्ही काय त्यांनी काय करतो म्हणजे जातात त्यांचं म्हणजे त्यांनी निवडून आलं जर झालं त्यांचं काम हा म्हणतात झालं तुमच्या गावात कुणाचा जरा हवा चालू आहे हाताचा चालू आहे कमळा चालू आहे का घड्याळ चालू आहे हवा कुणाची चालू आहे म्हणजे नाही हा? हे लोक लई फिरायलेत म्हणून हो, नाही, काय नाही. जास्त नाही प्रचाराने इकडं नाही ना जास्त नाही, जास्त. अच्छा मग काकू काय म्हणतात लाडके बहीण काय करतील यावेळी जादू करतील काय बदल करणार आहेत का काय करणार आहेत चांगलंच करणार आहेत त्यांनी जे करणार ते चांगलं करणार आहेत म्हणजे चित्र बदलणार आहेत की तेच ठेवणार आहेत बदलणार 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 क्या बात है